देवापासून आपली उत्पत्ती आहे, शेवटी त्यातच विलीन व्हावं लागतं. आया है खुदा जाना तुम्हें आया है खुदा जाना तुझे वाणी के फल ले जो हो गया आदत बुरी ले जो हो गया मन के तरंग मार ले मन के तरंग मार ले बस हो गया भजन आदत बुरी सुधार ले बस हो गया भजन आदत बुरी सुधार ले बस हो गया भजन आदत बुरी सुधारले. एवढे सुंदर भजन आहे बघा. एक भजनाचं एक पद एक चरण जरी वाचलं तरी असं वाटते की या भजनामध्ये काय भाव आहे, नाही का. जीवनामध्ये वाईट सवयी असतील तर टाकून द्या, नाही भजन केलं तरी त्यातच भजन आहे. इतरांशी चांगलं बोला, पण काय असते काही काही गोष्टी स्वभाव असते, नाही का. कितीही सांगितलं कितीही प्रयत्न केला तरी स्वभाव काही जा नसते, स्वभाव आहे तो. जसं कुत्र्याला काही लोक खंडोबा म्हणतात, मग कुत्र्याला खंडोबा म्हणून त्याची मिरवणूक गावात पालखीत बसून काढली आणि पालखीत बसून त्याची मिरवणूक काढणं चालू आहे. भर चौकात आता ती मिरवणूक आली दिंडी आणि भर चौकात आली. तिथं त्याचे भाऊ बंद जमा झाले आणि त्यांनी त्याला आवाज द्यायला सुरुवात केली. आता त्याला आवाज देण्याकरता सुरुवात केली त्यानं. त्या पालखीमधून पाहते अरे हे तर आपलेच आहेत, याच्या सोबत जाऊन काय करता, कुदलं ना त्याच्यातून गेलं त्यांच्या सोबत. म्हणजे स्वभाव जात नाही. आधी होती दासी पटराणी केली तिची तिचे हिंदणे जायला. आधी दासी होती आणि दासीला पटराणी केली, पण दासी सारखं हिंडण तिचा स्वभाव आहे, नाही का. मूळ स्वभाव जात नसते. नारळाची दोरी आहे ती जाळल्यानंतर सुद्धा तिचा आठ काय असते, कायम असते. म्हणून स्वभावाला औषध नाही आपण म्हणतो, पण स्वभावात बदल पाडण्याचे प्रयत्न केले पाहिजे. परमार्थ अशी औषध आहे की प्रत्येक गोष्टीवर ते रामबाण इलाज म्हणजे परमार्थ. शांत बुद्धीने शांत चित्ताने कुठलाही निर्णय घ्या आणि कोणतंही कार्य करा, शांत बुद्धीने करा, शांत चित्ताने करा, तुम्ही सक्सेसच होगा. स्वभाव सुद्धा बदलेल, पण त्यासाठी देवाचं चिंतन लागेल, नाही का. देवाचं चिंतन नसेल तर स्वभाव सुद्धा बदलू शकत नाही. त्यासाठी भगवान परमात्म्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या कलियुगामध्ये तुम्ही देवाचं चिंतन जर केलं तर कमी वेळेमध्ये तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. कारण कलौत हरिकीर्तना, तुम्ही कीर्तन श्रवण करा, कथा श्रवण करा. म्हणजे असं नाही की मग तुम्ही 12 महिने श्रवण करत राहा. 12 महिने श्रवण करून काही काही लोकांमध्ये अजिबात बदल पडत नाही. काही काही लोक असे पाहिले की जे 12 महिने कथा श्रवण करतात पण स्वभावात एक किंचितही बदल नाही, नाही का. नातवाचा धक्का लागला की दगड फेकून मारल्याशिवाय राहत नाही, नाही का. किती भागवत श्रवण केले आणि लहान लेकरानं जर तुला धक्का लावला तू त्याला जर दगड फेकून मारत असेल तर भागवत श्रवण करण्याचा फायदा काय. काय श्रवण केलं तू, काही फायदा नाही. कितीही कथा श्रवण केल्या तुझ्यात बदलच नाही तर फायदा नाही. मग स्वतःच बदलही पडला पाहिजे. त्या कथा श्रवण करून फायदा, नाही तर मग कथा श्रवण करून काही फायदा नाही. कलियुगामध्ये कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, त्याच्यामध्ये तुमचा उद्धार सांगितलेला आहे. नाहीतर बाकीचं सगळे क्लेश